हॅलो, मी मोनिका मोहन यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर ही सुंदर अशी सकाळ आहे माझ्या बहिणीच्या गावाकडची. हे तिथलं सकाळचं वातावरण खूप छान वातावरण आहे. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार शेती खूप छान वाटतंय. काल रात्री आम्ही इकडे आलो होतो आणि रात्री बहिणीने सगळे बटाटे उकडून ठेवले होते आणि ते सोलून घेतले आम्ही. आता आम्हाला बटाट्याचा कीस बनवायचा आहे. तर इथे आलो आहोत आम्ही बटाट्याचा कीस बनवायला. इथे थोडीशी मोकळी जागा होती तर प्रॉपर बॅनर खाली टाकून वरती साड्या अंथरून आता ह्याच्यावरती कीस बनवतो आहे आम्ही. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळी पदार्थ बनवण्याची बायकांची लगबग चालू झाली आहे. तर माझ्या ताईने ना सगळ्यात आधी बटाट्याचा कीस बनवायला घेतला आणि मी तिला थोडीशी हेल्प करते. आम्ही ना सकाळी लवकरच आलो होतो, म्हणजे ह्या वेळेला 8-8:30 वाजले असतील. पण ऊन किती आहे पाहू शकता. तर ह्या उन्हामध्ये ना पूर्ण कीस वाळून जाईल संध्याकाळपर्यंत आणि त्यासाठीच आम्ही सकाळी लवकरच आलो होतो की जेणेकरून हा बटाट्याचा कीस संध्याकाळपर्यंत चांगला सुकून जाईल. तर एवढा बटाट्याचा कीस बनवून घेतला आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. यानंतर जायचं होतं कपडे धुवायला. तर कपडे खूपच होते आणि यांच्या घराजवळच नदी आहे. तर नदीवरती आम्ही कपडे धुवायला आलो आहोत. आम्ही पुढे आलो होतो पण मुलं घरीच खेळत होती. नंतर त्यांना समजलं की आम्ही नदीवरती कपडे धुवायला आलो आहोत. सो ते सुद्धा पळत आले आहेत नदीवरती. मोकळ्या पाण्यात मस्त कपडे धुता येतात. रोजच्यापेक्षा आज जर जास्त पाणी आहे तर त्या पाण्याचा आणि कपडे धुण्याचा सगळा आनंद इथे घेतला जातोय. एवढं सगळं पाणी पाहिल्यावरती शौर्यला काय राहवत नव्हतं. त्याला त्या पाण्यामध्ये खेळायचं होतं आणि तो असं पाण्यामध्ये खेळतोय ना ते पाहून मला पण माझं बालपण आठवलं. आम्ही सुद्धा असंच पाण्यात खेळायचं. शौर्यला तर काय पोहता येत नाही पण त्याच्या दादाला चांगलं पोहता येते. ते तुम्हाला मी थोडंसं दाखवते. मम्मा करू का मी पण? ओहो, बघ दादा. नको नको तू नको जाऊ. मला पण करू दे ना. लगेच ये बर का रिटर्न. बघ उलटा पोहतोय तोंडात पाणी घेऊन. मम्मा मला पण करायचं. काय करायचंय तुला? येतंय. तुला येतंय का पोहता? हा येतंय. कुठे येतंय तुला? येतंय. कधी शिकला? सोन्या दादाकडे. आला दादा बघ. प्लीज चल ये. प्लीज ना मम्मा प्लीज. तुला नाही येत पोहता बाळा? नको 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 थांब. मासे आले का आपण पाहू. मासे येऊ दे थांब इकडं. ही पेंग्विन आहे. पेंग्विन आहे तू? त्याला नाही आंघोळ घालायची अगं बाई. त्याला नको, त्याला पाण्यात नको बाळा, सर्दी होईल. तिकडे नको जाऊ तुला शौर्या. तिथंच धुवून टाकायला लागतील ते. त्याला थंडीच लागली. बघ दादा बघ. आता पाण्यात गायब हो. उलटा पोहतोय. डेंजर आहे सोन्या. नाही कुठे गेला? अरे दगड नको मारू, दादाला लागल. खायलाच पकडायचे का? पाळायचे तुमच्या टाकीत नेऊन टाकायचे. घाबरलाय तो. नको नको नको, त्याला थंडी लागली. डोकं नको भिजू. सोन्या चल बाहेर ये. चल आता सोन्या. हे बघ कसं करते.
आज आम्हाला बटाट्याचे पापड बनवायचेत आणि त्याच्यासाठी हे बटाटे घेतलेत उकडून. हे गरमच आहेत. आता याची साल काढून घेतो आम्ही आणि त्यानंतर मग बाकीची रेसिपी दाखवू आम्ही. सकाळी बटाट्याचा कीस बनवून घेतलाय. आता बटाट्याचे पापड बनवायचेत आणि घरातलं सगळं काम आवरल्यानंतर बटाट्याचे पापड बनवायला घेतलेत. तर कुकरमध्ये हे बटाटे शिजायला लावले होते आणि ते झालेत शिजून. तर यामध्ये काय काय ॲड करायचं आता मी तुम्हाला सांगते. हे साबुदाणे ना थोडेसे भाजून घेतलेत आणि मिक्सरमध्ये बारीक केले. जास्त बारीक नाही केलं, थोडेसे मोठेच आहेत. आणि त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचे. जर हे पापड तिखट पाहिजे असतील तर यामध्ये थोडीशी हिरवी मिरची किंवा लाल मिरची वाटून टाकली तरी चालते. पण जर जास्त तिखट टाकलं ना तर ते पापड तळून खाताना किंवा भाजून खाताना घशामध्ये खवखवतं. त्यामुळे आम्ही थोडीशी हिरवी मिरची बारीक करून टाकली आहे. तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आम्हाला पापड बनवायला घ्यायचे आहेत. पण आता आईस्क्रीमचे कोण आलेत घरात आमच्यासाठी, तर ते कोण खाऊन घेतो आम्ही आणि नंतर पापड बनवायला सुरुवात करतो. पापड बनवायला सुरुवात करणार होतो पण त्यांच्याकडे ना हरभरा करण्यासाठी मशीन आली होती. आता हेच काम जर मशीन करते पण हे काम जर हाताने करायचं असतं ना तर खूप टाईम लागला असता. यासाठी मशीनने हे काम खूप इझी झालं आहे. आणि ही मशीन ना आधी सोयाबीनची होती, म्हणजे आधी सोयाबीन केले होते. त्यामुळे सोयाबीन पण येत आहेत आणि हरभरे पण येत आहेत. पण ही मशीनने खूप काम इझी केले. आता या ठिकाणी आम्ही ना पापड बनवून घेतो आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.